या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. भैरवनाथ महिला ग्रामीण कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड डोणगाव येथे भैरवनाथ महिला ग्रामीण कोऑपरेटिव्ह क्रिकेट सोसायटीचे 12वी शाखेचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. आज बुधवार दिनांक 26 मार्च 2015 रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव या ठिकाणी भैरवनाथ महिला ग्रामीण कोऑपरेटिव्ह क्रिकेट सोसायटी लिमिटेड या शाखेचे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे, सहाय्यक निबंध सहकारी संस्था उत्तर सोलापूर दत्तात्रय भवर यांच्या शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. डोणगाव येथील शाखेत एका दिवसात 50 लाखांची ठेवी ठेवण्यात आली. या कार्यक्रमावेळेस सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकचे माजी संचालक सुरेश हसापुरे, उत्तर सोलापूर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दत्तात्रय भवर यांच्यासह मंडळाधिकारी सुखदेव पाटील, पोलीस अधिकारी राहुल सुरवसे, डोणगावचे माजी सरपंच संजय भोसले, लोकनियुक्त सरपंच बाबा आमले, सावकार पंडित शेटे, अकोले मंद्रुपचे सरपंच प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश आसवे, तेलगाव सीनाचे विद्यमान सरपंच रेवणसिद्ध पुजारी, ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील, युवा उद्योजक अविनाश पाटील, डोणगावचे ग्रामपंचायत सदस्य धनंजय गायकवाड, शीतलदादा गायकवाड, कंदलगाव सोसायटीचे संचालक विजय कुलकर्णी, अण्णा पाटील, राहुल एरनाळे, गणेश राठोड, विकास बरगुडे. यावेळेस भैरवनाथ महिला ग्रामीण कोऑपरेटिव्ह क्रिकेट सोसायटी उत्तर सोलापूर येथील सर्व कर्मचारी यांच्यासह डोणगाव येथील ग्रामस्थ मंडळी सह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन कंदलगाव सोसायटीचे संचालक विजय कुलकर्णी यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पतसंस्थेचे कर्मचारी विकास बरगुडे यांनी केले. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, डोणगाव. त्या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, पुढे बसलेले माझ्या सर्व बंधूंनो आणि भैरवनाथ महिला ग्रामीण पतसंस्थेचे सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ आणि या संस्थेचे सर्व आमचे सहकारी श्री रमेश पारशेट्टी आणि त्यांचे सर्व संचालक आणि आमचे दुसरे कंदलगाव विकास सोसायटीचे संचालक आमचे विजय कुलकर्णी मालक. आत्ताच 11 शाखा काढून 12व्या शाखेचं उद्घाटन उत्तर सोलापूर तालुक्यात झाला. दिसायला मूर्ती लहान आहे. मी ज्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झालो, सुखदेव पाटील साहेब कारण मी संचालक म्हणून खाली उतरलो, माझी जागा मला माहीत झाली, तर त्याने कर्मचारी म्हणून कामाला लागला आणि 11 काढून 12व्या शाखा काढण्यामध्ये तरी मग या मुलांनी मजल मारली. अंगामध्ये जिद्द आणि चिकाटी असल्यानंतर काय होते तर ज्वलंत उदाहरण म्हणजे हे रमेश पारशेट्टी. त्यांनी एक काम पाळले आहे, त्यांनी या पतसंस्थेमध्ये एक पथ्य पाळले. गरजू लोकांना तातडीने कर्ज द्यायचा, वसुली प्रेमाने करायचं आणि ठेवण्यासाठी एवढं त्याची धडपड असतोय. बरे साखर कारखान्याच्या चेअरमनने फोन करून सांगितलं की त्यांचा थ्रू व्यवहार करावा आणि ती केले पण. संस्था आजकाल टिकत नाही, संस्था टिकल्या पाहिजे. आदरणीय या भागातील नेते, आमचे सहकारी मार्गदर्शक नेते दिलीपराव माने साहेबांचं सुद्धा मी जाऊन बँकेचं कामकाज पाहतो. ते सुद्धा प्रमोद माने बँकेमध्ये कर्ज देतात. कर्ज दिल्यानंतर वसुलीला त्याला 100 वेळा हेलपाट भरावं लागते, सारखा जावं लागते, बसावं लागते, लोक उचलून आणावं लागते. तसा हा धंदा राजकारण माणसाचा हा धंदा नाही. चांगलं बँकेतील शिकलेला शासकीय कर्मचारी रिटायर झालेला आणि घरात जर होतकरू सुशिक्षित बेकार असलेला मुलगा असला धंदा करायला काय हरकत नाही. परंतु यापुढे मला असं म्हणायचं रमेश, असलं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिका, ज्येष्ठ सिनेकलावंत, ज्येष्ठ रिटायर्ड शिक्षिका, ज्येष्ठ रिटायर्ड कलेक्टर असं एक महिलाचं उद्योग महिलांचं असते यापुढचं उद्घाटन करावं. आमच्यासारख्या पुढाऱ्यानं केल्यानंतर काय होणार माहिती आहे साहेब, तुम्ही डोणगावला आलते की ते मला कर्ज द्यायला सांग. कोणाचं नाव नाही रे ते महिला, माझ्या बायकोचं नाव नाही का. हा पट्टा माझ्याकडे येणार, त्याच्या बायकोने कर्ज काढणार, बायकोला माहीत होत नसते, ती अंगठा दाबते आणि ह्याने निवांत ऐशी करून ते कर्ज बुडवणार. रमेश पारशेट्टी मला फोन करणार, म्हटलं साहेब तुम्ही सांगितलं म्हणून मी त्याला कामावर घेतलो,
तुम्ही सांगितलं म्हणून मी त्यांना कर्ज दिलो आणि आज तो थकबका जरी निघाला. म्हणजे पुढारी बी नालायक, जे सांगणारे बी नालायक आणि देणारे अशी अवस्था होता कामा नये. काम चांगलं आहे तुमचं. मला डोणगाव गावातील लोकांचं आभार मानावं आणि कौतुक करावं तितकं कमी आहे. एका मुलगा आणि इथल्या ग्रामस्थांनी आपल्या पाटील साहेबांनी ही संस्था काढली. तुम्ही विश्वास ठेवून 50 रुपये ठेवी ठेवले. अजून कोटी रुपये कसं होतील बघा. अजून ठेवी कसं वाढवतील ते बघा. अजून किती लोकांचा तुम्ही विश्वास संपादन करता ते बघा. आणि ज्याच्या घरामध्ये खरंच नड आहे, कॉम्प्युटर घ्यायचं आहे, सायकल घ्यायचं आहे, मुलाला लॅपटॉप घ्यायचं आहे, शिक्षणाला घ्यायचं आहे, चांगल्या कामासाठी तुम्ही महिलांना जाऊन माझ्या आई बहिणीला तुम्ही कर्ज द्या. भलं आम्ही भाषणं करतो आणि पुढे निघून जातो, आमच्या सगळं तेच आहे. परंतु तसं न करता तुम्हाला योग्य वाटणाऱ्या माणसाला हेल्पट मारायला लावू नका. योग्य वाटणाऱ्या माझ्या ताईला, माझ्या बहिणीला हेल्पट मारायला लावू नका. जर गरज असेल तातडीनं द्या. जामीनदारचं असेल तर जामीनदार घ्या. संस्था चांगला चालवा. संस्था तोंडाकडे बघून, काळा गोऱ्या बघून दिलं तर ती संस्था टिकत नाही. संस्था कागदावर घेऊन आणि तुम्हाला पटलं तर त्या पद्धतीनं कर्ज द्या. कर्ज घेताना एवढं गोड बोलतात, एवढं पाया पडतात, एवढं आवर्जून दुसऱ्याकडे इकडे तिकडून फोन आणतात. मी डोळ्याने बघितलं. सरपंच मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा डायरेक्टर होतो. रमेश शास्त्री साहेबांना माहिती असेल. अख्खा गावाला कर्ज देणार मी. साहेब ते सिनियर बँक इन्स्पेक्टर म्हणणार तर ते शेतात काही नाही, दे रे बाबा. आज ती बँक कुठल्या अवस्थेला तुम्हाला माहिती. आज त्याच्या बँकेची NP किती वाढली. बँक बरकत झाला. आदरणीय सुभाष देशमुख साहेब सहकार मंत्री झाले. आमच्यावर प्रशासक नेमले. बरकत झाला. हे सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि आता अजूनही आम्ही डायरेक्टर नाही. त्यामुळं तुम्ही महिला ग्रामीण प्रस्ताव चांगलं चालवता. आम्हाला फार झाला तर कुठे तुम्हाला मदत होते त्या ठिकाणी फोन करायला हवं. FD ठेवा, मदत करायला सांगा. आणि डोणगाव शाखेला पाटील साहेब तुम्ही आणि रमेशला आजही सांगतो, आपण बोलतो तसं वागतो. तुम्हाला ठेवी कमी पडली की माझ्याकडे या. मी थोडं ठेवीला हातभार लावतो. माझं ताकद 25 लाखापर्यंत आहे. थोडं जास्त पडलं की कोटी कितीच घरात मी नाही. तेवढं हातभार लावण्याचं काम करतो. संस्था चांगला चालवा. आया बहिणीचं गरज चांगल्या वेळेवर भागवा एवढंच आश्वासन देतो. आणि माझ्या हातून उद्घाटन झाला. गावातले सगळे व्यासपीठावर बसलेले नेते मंडळी वेळेवर आले आणि मी पण आलो. तर ग्रामस्थाचा, पाटील साहेबांचा आणि तुमचा मनापासून आभार म्हणून मग छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर, परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, LB, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, AP, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.